आणि तुमच्याच विरोधामध्ये आमचे रविराज साबळे पाटील बोलले. काय बोलले? हे बोलले, मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड शेतकरी नेत्यांची. तर सर्वांच्या बुडाला आग लागली. त्यानंतर आमच्या कराळे सरच्या बुडाला आग लागली. आमच्या कराळे सरनं पण व्हिडिओ टाकला. आता ह्या साबळे नावाचा पोरगा आहे, यांनी काय सांगितलं का बा मॅनेज झाले, पैसे घेतले, अमकं घेतलं, ढमकं घेतलं, खोके घेतले. असं नाही आहे भाऊ, समजलं का? ठीक आहे, थोडस आता मी तिथं नाही गेलो मीटिंगले, पण कोणावर तरी विश्वास ठेवा लागल. मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन. आमच्या रविराज साबळेनं पण व्हिडिओ टाकला. ए मास्तरड्या, तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? लाला शेतकऱ्यांना शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. रविराज साबळे व्हिडिओ टाकल्यानंतर बच्चूभाऊ कडूने मीडिया समोर येऊन यावर एक स्वतःचं मत मांडलं. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्रात. मला यावरच अण्णाभाऊ साठेचे एक शब्द सुचतात की ही न्याय व्यवस्था ही कैकाची रखेल झाली, ही संसदी हिजड्याची हवेली झाली. माझा न्याय मी मागू कुणाला, ही न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट झाली, ही न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट झाली.